हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुंदर असं लटकन। त्यासाठी मी इथे दोन विरुद्ध कलरचे कापड घेतलेले आहे, एक मोरपंखी कलर आणि पिंक कलर। आता या दोन्ही कलरच्या वेगवेगळ्या कलरच्या कापडापासून आपण बनवणार आहोत सुंदर लटकन। त्यासाठी मी अंदाजे 4 इंच लांब रुंद अशा दोन्ही कापडांची मेजरमेंट घेतलेली आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने एखादी प्लेट वगैरे ठेवून किंवा काहीतरी गोल वस्तू ठेवून तुम्ही अशा पद्धतीने गोल मार्किंग करून घ्या आणि नंतर या मार्किंगवरती आहे अशी शिलाई मारून घ्या। शिलाई मारताना मागचा जो मशीनचा घोडा आहे तो थोडासा उंचून धरायचा, त्याने शिलाई एकदम सरळ येते आणि हाताने तो जो कापडाचा भाग आहे तो गोल आकार फिरवा। आता हे झाल्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे, गोल राऊंडमध्येच कट करायचं आहे। पाहू शकता ते गोल राऊंड मध्ये कापड कट झाल्यानंतर कापडाच्या कडेकडेने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, कारण ज्यावेळेस आपण कापड उलटवणार आहोत तर ते इझिली उलटतं। तर आता मी हे मोरपंखी कलरच्या कापडकडून थोडंसं कट मारून घेणार आहे कात्रीने, कारण या कट मधूनच आपल्याला खालचं जे कापड आहे ते वरती घ्यायचं आहे। तर त्यासाठी छोटासा कट मारायचा आहे आणि मग हे कापड हाताने वरती खेचून घ्यायचं आहे। कापड खेचताना पिंक कलरचं कापड सैल सोडायचे आणि ब्ल्यू कलर मोरपंखी कलरचं जे कापड आहे ते हलक्या हाताने खाली खेचायचे आणि पिंक कलरचं वरती खेचायचे। असं केल्याने इझिली कापड उलटू शकेल आणि कापड व्यवस्थित बाहेर येऊ शकेल। पाहू शकता पूर्ण कापड आता मी उलटून घेतलेला आहे। आता हा जो गोल शेप आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने करून घेऊ शकता, पण त्याआधी हाताने असं थोडंसं शेपमध्ये देऊन घ्यायचं आहे आणि नंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने ती टोकदार वस्तू गोल गोल फिरवून व्यवस्थित त्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही त्यावरती प्रेस करू शकता किंवा डायरेक्ट शिलाई पण मारू शकता। आता इथे पाहू शकता थोडंसं या बाजूने वाटते, तर मी व्यवस्थित ते बाजूही सेटिंग करून घेते आणि इकडची बाजूही व्यवस्थित करून घेते। आता जो गोल राऊंड आहे त्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारताना ही सेम मशीनचा जो मागचा घोडा आहे तो थोडासा उचलून धरायचा आहे आणि जे कापड आहे ते हाताने जागेवरती गोल गोल फिरवायचं आहे। असं केल्याने इझिली टीप मारता येते आणि जर तुम्ही तशीच टीप मारायला गेला तर गोल शेप येत नाही, त्यासाठी कापड गोल गोल फिरवायचा आहे। आता ही शिलाईचा धागा कट केल्यानंतर या कापडाला आपण एक सेंटरला पॉइंट देणार आहोत। आता मोरपंखी कलरच्या बाजूकडून घडी घ्यायची आहे आणि सेंटरला एक मार्किंग करायचं आहे। आता या मार्किंगवरती आपण नॉट ठेवणार आहोत आणि मग हे दोन्ही कापड असे फोल्ड करणार आहोत। आता मी ते रेडीमेड नॉट घेतलेली आहे आणि आता नॉट बरोबर सेंटरला ठेवल्यानंतर व्यवस्थित मी ते सेंटरला एक शिलाई मारून घेतलेली आहे। आता शिलाई मारल्यानंतर आपण इथे घेणार आहोत सुई दोरा आणि पुढची डिझाइन सुई दोऱ्याने बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे आपली हात शिलाईची सुई आणि मॅचिंग असा दोरा घेणार आहे। आता सुई दोरा घेतल्यानंतर आपण जिथे शिलाई मारलेली आहे बरोबर त्या शिलाईवरती असे छोटे छोटे टाच घालून घ्यायचे आहेत आणि सुई पूर्ण वरती घ्यायची आहे। त्यानंतर हे बरोबर सेंटरला जो दोरा आहे तो अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे आणि मग सुईने पुन्हा तो दोरा तिथे एक टाच मारून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे। आता हा धागा कट करून घ्यायचा आहे आणि जिकडून आपण नॉट लावलेले आहे त्या बाजूकडून अशा पद्धतीने हे उलटून घ्यायचं आहे। ते पाहू शकता सुंदर असं डबल कलरचं फ्लावर्स लटकन तयार झालेलं आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हे लटकन बनवून बघाच एकदा।